मी सुनील बाळासाहेब गोरपडे, रंगकर्मी, कोल्हापूर. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र शासनानं त्वरित हालचाल करून या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी, पुनर्निर्माणासाठी साधारणतः 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. तो निधी महानगरपालिकेकडे वर्गही झाला. त्वरित निविदा काढून काम सुरू केलं गेलं. पण 1 वर्ष झालं तरी कामाची स्थिती जैसे थे अशीच आहे. कामामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही आहे, प्रगती नाही आहे. काम करत असताना ठेकेदारानं बऱ्याच चुका केल्या होत्या. आम्ही वैयक्तिक येऊन ह्या छताच्या कामामधल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या दुरुस्त करतो अशा आश्वासनं आम्हाला महानगरपालिका, ट्रक्टवेल कंपनी, जी ॲडवायझर कंपनी आहे ती, आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टरनी दिली होती. त्या पद्धतीनं त्यांनी सुधारणा केली. पण किमान अजूनही 10 ते 15% सुधारणा झालेली नाही. जर का आत्ता बघितलं आपण तर मैदानाकडली जी भिंत आहे त्याच्या आरच्या आता छताच्या वर दिसत आहेत. मग हे एवढं काम ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या लक्षात येत नाही का? आणि अजूनही या कामामध्ये दिरंगाई आहे. कारण 2 वेळ का काहीतरी, एकदा का दोनदा त्या कामासाठी त्यांना मुदतवाढ दिली असतानासुद्धा त्या मुदतीमध्ये त्यांनी काम केलं नाही. जुलैमध्ये जिल्हाधिकारी आणि आम्ही रंगकर्मींनी स्वतः इथं उपस्थित राहून कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं होतं की 1 ऑगस्टपर्यंत वरचं छताचं काम पूर्ण करून द्या, म्हणजे आम्हाला इंटिरियर सुरू करता येईल. पण आज अखेर छताचं काम पूर्ण नाही आहे. या दिरंगाईला कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे, महानगरपालिका जबाबदार आहे का ॲडवायझर कंपनी जबाबदार आहे? याच्यामुळं आम्हाला जाणं गरजेचं वाटत नाही. कारण हे एवढे अभियंते शिकलेले असतात. हे अभियंते नेमकं कुठलं काम करतात, काय काम करतात? त्यांच्या निदर्शनाच्या चुका येत नाहीत का? का राजकीय अनास्थेमुळे वरूनच यांच्यावरती कामाच्या दिरंगाईसाठी दबाव आहे की हे काम होऊच नये आणि हे तसंच पडावं अडगळीत, नाट्यगृह होऊच नये, अशी भावना आहे का? असा संशय आम्हा रंगकर्मींच्या मनामध्ये आलेला आहे. मीटिंग झाली काम चालू आहे खाली हो बरोबर नमस्कार, मी रंगकर्मी वनिता दीक्षित बोलते. आम्हाला हे नाट्यगृह पूर्वी होतं तसंच हवं आहे. नुसती शोभेची वस्तू नको आहे. कारण आम्ही कोल्हापूरकरांनी फार सोसलं आहे. निदान या नाट्यगृहासाठी तरी काही सोसायला लावू नका. लवकरात लवकर पूर्ण करावं ही आमच्या सगळ्या रंगकर्मीची इच्छा आहे. धनाजी केशवराव भोसले नाट्यगृह अद्याप देखील काम रखडलेलं पाहायला मिळते. तुम्ही आज आलेला आहात या ठिकाणी, काय सांगा? नमस्कार, मी धनाजी यमकर, उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. कोल्हापूरची अस्मिता असलेलं हे केशवराव नाट्यगृह जळून आता जवळपास 1.5 वर्ष होत आलेलं आहे. का जळालं, कशामुळे जळालं याचा अजून काही पत्ता लागलेला नाही आहे. तरी पण शासनाचा 25 करोड रुपये निधी येऊन आणि शासन आणखीन लागणारा निधी देणार असं म्हणतं आहे, तरी पण हे नाट्यगृह पूर्ण का होत नाही आहे? त्यामुळे कोल्हापूरमध्ये बरेचशी चांगली नाटक यायची थांबलेली आहेत आणि दुसरी नाट्यगृह आहे तिथे अद्यावत सोयी पण नाही आहेत. तर याचा शासनानं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि कोल्हापूरच्या अस्मितेसाठी हे नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण करणं हे गरजेचं आहे, नाहीतर उग्र आंदोलन करण्यात येईल. मी सुनील बाळासाहेब गोरपडे, रंगकर्मी, कोल्हापूर. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र शासनानं त्वरित हालचाल करून या
इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पुनर्निर्माणासाठी साधारणतः 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. तो निधी महानगरपालिकेकडे वर्गही झाला. त्वरित निविदा काढून काम सुरू केलं गेलं. पण 1 वर्ष झालं तरी कामाची स्थिती जैसे थे अशीच आहे. कामामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही आहे, प्रगती नाही आहे. काम करत असताना ठेकेदारानं बऱ्याच चुका केल्या होत्या. आम्ही वैयक्तिक येऊन ह्या छताच्या कामामधल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या दुरुस्त करतो अशा आश्वासनं आम्हाला महानगरपालिका, ट्रक्टवेल कंपनी जी ॲडवायझर कंपनी आहे ती आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टरनी दिली होती. त्या पद्धतीनं त्यांनी सुधारणा केली. पण किमान अजूनही 10 ते 15% सुधारणा झालेली नाही. जर का आत्ता बघितलं आपण तर मैदानाकडली जी भिंत आहे त्याच्या आरच्या आता छताच्या वर दिसत आहेत. मग हे एवढं काम ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या लक्षात येत नाही का? आणि अजूनही या कामामध्ये दिरंगाई आहे. कारण 2 वेळ का काहीतरी एकदा का दोनदा त्या कामासाठी त्यांना मुदतवाढ दिली असतानासुद्धा त्या मुदतीमध्ये त्यांनी काम केलं नाही. जुलैमध्ये जिल्हाधिकारी आणि आम्ही रंगकर्मींनी स्वतः इथं उपस्थित राहून कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं होतं की 1 ऑगस्टपर्यंत वरचं छताचं काम पूर्ण करून द्या, म्हणजे आम्हाला इंटिरियर सुरू करता येईल. पण आज अखेर छताचं काम पूर्ण नाही आहे. या दिरंगाईला कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे, महानगरपालिका जबाबदार आहे का ॲडवायझर कंपनी जबाबदार आहे? याच्यामुळं आम्हाला जाणं गरजेचं वाटत नाही. कारण हे एवढे अभियंते शिकलेले असतात. हे अभियंते नेमकं कुठलं काम करतात, काय काम करतात? त्यांच्या निदर्शनास ह्या चुका येत नाहीत का? का राजकीय अनास्थेमुळे वरूनच यांच्यावरती कामाच्या दिरंगाईसाठी दबाव आहे की हे काम होऊच नये आणि हे तसंच पडावं अडगळीत, नाट्यगृह होऊच नये अशी भावना आहे का? असा संशय आम्हा रंगकर्मींच्या मनामध्ये आलेला आहे.